वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के नौबाग शहर के एक गली में एक ही साथ दो मर्डर किए। अब इस मर्डर का जो किए हुए व्यक्ति है मल्लिकार्जुन मेहत्रे यानी कि जमई राजा ने सासू जी का और उनकी धर्म पत्नी रूपा मेहत्रे एक ही साथ जब सो गए थे, जब फ्री प्लान किया और उन्होंने मर्डर भी कर डाला मल्लिकार्जुन मेहत्रे ने। अब तो रूपा का एक अजीब गजीब का एक कहानी भी इसके पीछे है, वो भी आज हम आपके सामने डिटेल्स पूरा बताएंगे एक ही रिपोर्ट में, ताकि रूपा मेहत्रे विजयपुर जिला कोलार तालुका का रहने वाली ये महिला यहाँ पर ही थी। इनका प्रॉपर यही एक गांव है और वहां पर कुछ साल पहले जब इन्होंने अपनी एक वहां पर भी एक शादी हो गई थी, ताकि वहां पर वो शादी के लिए राजी मंदी रूपा मेहत्रे नहीं थी। ना जाने कोर्ट कचहरी पर चक्कर मारते ही रहते थे उस वक्त, और सुना गया है होमगार्ड्स भी थे रूपा मेहत्रे। तब उन्होंने जान पहचान विजयपुर में इस तरह लगाई गई ताकि कुछ ना कुछ एक मकसद लेकर ही विजयपुर शहर में अपना एक घर एक पहचान बनाया था, ताकि रूपा मेहत्रे के जो परिवार के बीच में जब वहां पर एक बहुत बड़ा खेत या दौलतमंद का एक वहां पर किस्सा भी बहुत जोर से चल रहा था, उसी वक्त कुछ ना कुछ हो जाने का संभव भी था। मगर रूपा मेहत्रे अपना गांव छोड़कर विजयपुर शहर में आकर यहाँ पर घर बसाकर एक शादी बनाया और वहां पर शादी बनाने के बाद कुछ बच्चे भी हो गए और उसके बाद इन्होंने जो मकसद रखा था वो दौलत भी हासिल की। अब तो यहाँ पर विजयपुर शहर में जान पहचान करते करते राजनीति में भी आ गए और कुछ लोगों को मददगार के लिए आने के बाद मदद के लिए भी उनके पीछे खड़े हो जाते थे रूपा मेहत्रे, ताकि किसी का भी जुल्म हो, किसी पर भी कोई आकर इनसे अगर इंसाफ की मांग के लिए अगर कोई कह देते थे तो इंसाफ की मांग के लिए पूरे खुले आम चाहे अधिकारी हो चाहे नेता हो उनके विरोध डीसी ऑफिस के आगे हो या कोई भी कचहरी के आगे हो आंदोलन पर खड़े हो जाती थी रूपा मेहत्रे। तो परिवार में जब ऐसा हो जाता है, जब एक परिवार के बीच में कुछ पति को अगर मंजूर नहीं है तो शायद वो बीबी मानकर छोड़ देना जरूरी पड़ता है, मगर यहाँ पर ऐसा नहीं हो पाया। पति को छोड़ने के लिए बहुत सारे लोग हैं, मगर सियासत में छोड़ने के लिए कुछ महिलाएं मंजूर नहीं है और कुछ महिलाएं है सियासत में, मगर कितनी सियासत करना है उतना ही है। मगर रूपा मेहत्रे कुछ दिनों में इतना दूर बढ़ गए ताकि कांग्रेस में आने के बाद उन्होंने अच्छे अच्छे अधिकारियों की और अच्छे अच्छे जो जाने माने लीडरों की पोल खोल देते थे, मात्र उतना डेयरिंग उतना हिम्मतदार रूपा मेहत्रे थी। यह मंजूर नहीं था मल्लिकार्जुन मेहत्रे इनके पति को, ताकि राजनीति नहीं, घर में बच्चों की देखभाल करना चाहिए, परिवार के साथ में प्यार मोहब्बत से रहना चाहिए, ये सच है, ताकि ये मंजूर नहीं था रूपा मेहत्रे को। ताकि आते दिनों में इतना बड़ा ख्वाब सोच रखा था, शायद गली गली में यहाँ वहां पर इसकी पहचान बड़ी जोर से हो गई थी, चाहे किसी कोई भी आकर मुसीबत लाए तो वहां पर जाकर खड़े हो जाती थी रूपा मेहत्रे। तो आज एक साथ दो की मौत कर दी और दोनों को मौत के घाट उतार कर सीधा सीधा पुलिस स्टेशन पर जाकर अपने जिम्मेदारी जो भी थी किए हुए गुनाह को मान ली और वहां पर पुलिस प्रशासन के आगे तो साफ सीधा सभी कह डाला है, मगर कुछ बातें अब तक बाहर नहीं आ सके। आखिर एक साथ दो की मौत करना है तो मल्लिकार्जुन मेहत्रे तो क्या प्री प्लान क्या होगा, इनके बीच में क्या ऐसी बात आ गई जो मर्डर पर अपनी बीबी और सासू माँ की जो मर्डर करने पर जो यहाँ पर नतीजा पहुंच गया। तो अब ये विजयपुर के गांधी चौक पुलिस थाने पर तो केस दर्ज हो चुका है, मगर पुलिस भी पूछताछ कर रही है। मगर इसके पीछे क्या ये सच है, क्या अपने परिवार के ही कुछ मामले थे या फिर किसी ना किसी के साथ क्या गैर संबंध था रूपा मेहत्रे का, या फिर कोई राजनीति वालों के साथ क्या गहरा संबंध था, या फिर किसी दौलतमंद के लिए हो गया था, या फिर कांग्रेस में आने के बाद
क्या राजनीति में एमएलए बनने की क्या ख्वाब सोच रही थी रूपा मैत्रे? क्या हो गया था इनके बीच में? अब इसका जवाब गांधी चौक पुलिस थाने के पुलिस प्रशासन ही दे सकती है। मगर यहां पर तो सभी चौंक गए, ताकि इस मर्डर के पीछे आखिर क्या बच्चों की देखभाल ही करना जरूरी था, या राजनीति में रूपा मैत्रे को कुछ नाम बनाना, पहचान बनाना जरूरी था, या फिर इस तरह मर्डर होकर क्या ये भी एक नाम बनाना क्या जरूरी था? अब तो यहां तो पुलिस प्रशासन पूछताछ तो कर रही है, मगर देखा जाता है राजनीति में क्या से क्या हो जाते हैं और कहां से कहां आ जाते हैं। मगर विजयपुर शहर की एक खास बात आपको जरूर सुनाते हैं, मगर ज्यादा अगर उड़ान उड़ने लग गए तो यहां पर जमीन को ये भी पसंद नहीं है, ताकि घमंड, गरूर, हंकार यहां पर ज्यादा दिन इस विजयपुर नहीं, ये सूफी संत का शहर है। यहां पर जो झुककर, जो प्यार मोहब्बत से रहता है, वही सुपरस्टार बन जाता है। अगर ये सब ना सोचकर अगर चल जाएंगे तो इसी तरह खाक में मिट जाएंगे। देखेंगे एक रिपोर्ट में।
ಅದ್ರ ತಕ್ಷಣ ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅದು ಶಿಕ್ಷೆ ಅಂತ ನನಗೆ ಅದು ನಾವು ಡಿಗ್ರಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಅವರು ರಿಲೇಷನ್ ಹಚ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲೇ ಇವಾಗ ಅವ್ರ ಜಗಳ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬರೀ ಹೊಲ ಹೊಲ ಅಂತಿದ್ದ ಹೊಲದ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತು ಅದು ಮುಂದೆ ನನಗೆ ಯಾರು ಲೊಕೇಶನ್ನಿಂದನೇ ಆಗಿ ನನಗೆ ಗೊತ್ತು. ನಾ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇದ್ವಿ. ಹಾಂ ಇದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ವಿ. ಹೊಡಿಬೇಡ ಅಂತಂದೇವು ನಾವು. ಆದರೂ ಭಾಳ ಜೋರ ಹೊಡಿಬೇಡ ಅಂತಂದ್ರು ನಾವು ಕೇಳಲಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಹೊದ್ರಕೊಂಡು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅವನು ಹೊಡೆದು ನಮ್ಮ ಒಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಕೊಂಡು ಹಾಕ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಒಳಗೇನೆ ತುಂಬಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೂರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ ಇದ್ದವು. ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿಂದು ಕರ್ಕೊಂಡು ಬಿಡೋಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಮಕ್ಕಳಿಗಿಲ್ಲ ರೀ ಅವೆರಡು ಅತ್ತಿಗೆ ಮತ್ತು ಹೆಂಡತಿಗೆ ಅಷ್ಟೇ. ಕಟ್ಗಿಲೇನೆ ಅದು ನೋಡಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬ್ಯಾಡ ಅಂತಂದೆ. ನಾವು ಒಂದೇ ಕೇಳಿಸಿ ಹೋಗ್ತೀನಿ ನಾನು ಎದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಆಯಿತು. ನಾನು ಏನು ಬಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಎದ್ದು ಬಿಟ್ಟೆ. ನಾನು ಎದ್ದು ಬಿಟ್ಟ ತಕ್ಷಣ ನಾವು ಹೊಡೆಯೋದು ಸೌಂಡ್ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಹೊರಗೂ ಬಿಡಾಕ್ತಿದ್ದಾಗ ಲಾಕ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಇಲ್ಲ. ನಾನು ಹೋಗಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಪರಿಚಯ ಇದ್ರು. ಪರಿಚಯ ಇದ್ದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದೆ. ಅವರು ಏನೂ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆ ಸೈಡಲ್ಲಿ ಬಂದೆ. ಆ ಸೈಡಲ್ಲೇ ಬಂದು ನಾನು ಹೊರಗೆ ಬಂದೆ ರೀ. ಬಂದೆ 1098 ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಸರ್ ಹಿಂಗಾಗಿತ್ತು ಮೇಡಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರು ಎಲ್ಲಾನು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಇದು ನಮ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನಾವು ಇಂತಲ್ಲಿ ಇದೀವಿ, ನಮಗೆ ಹೊಡೆಯೋದು ಬಡಿಯೋದು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬಂದ್ರಿ. ಬಂದಂತಲೇ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಇಂತಲ್ಲಿ ಇದೀವಿ ವಾಪಸ್ ಬಂದು ನಮಗೆ ಬಡಿತೀನಿ ಹೊಡಿತೀನಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತಿದ್ದ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಎಲ್ಲಮ್ಮ ಹಿರೇಕೊಬ್ಬರು. ನಾನು ಹನುಮಾನ್. ಅವರು ನಮ್ಮ ರಿಲೇಷನ್ ಅದಾರ ಹಿಂಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ರಿಲೇಷನ್ ಹತ್ತಾನ ನೀ ಯಾಕೆ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಮಾಡ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಇಲ್ಲೇ ನಿಂದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂತ ಹೇಳೋಣ ಅವ್ರದ್ದು ಕೇಸು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದು ಏನು ಅವ್ರ ಜಗಳ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನೀನೇ ರೂಪ ಅಂತ 2 ದಿನದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ನೀನೇ ರೂಪ ಅಂತ ರಂಬಸಿ ಎಲ್ಲಾನು ಅವ್ರ ಕುತ್ತಿಗೆನ ಕೋದ್ಕಶನ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಡೆದು ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಪಣಕ್ಕಿಟ್ಟು ನನಗೆ ನೋಡ್ದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದ ಹೊಡೆದಲ್ಲಿ ನಾನು ನಿದ್ಗಣ್ಣಲ್ಲಿದ್ದೆ. ಇದ್ದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಹೊಡಿಲತ್ತಿದ್ರು. ನಂಗೆ ಎತ್ತರ ಆಗಿದ ತಕ್ಷಣ ಎದ್ದು ಕೂತೆ. ಯಾಕೆ ಹೊಡಿತಿತ್ತೆ ಅಂದೆ ನಾನು. ಯಾಕೆ ಹೊಡಿತೀರಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನೀ ಏನು ಕೇಳ್ತಿ ಅಂತಂದ್ರು. ನಾನು ಏನು ಕೇಳ್ತೇನಂತ ಇಲ್ಲ ಹೊಡಿಬೇಡ ಕಾಕ ಅನ್ನೋಟ್ಟಿಗೆ ಹುಡುಗರು 3 ಜನ ಮಕ್ಕಳು ಅದು ಕೇಸ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ ಹೇಳಿದಷ್ಟು ಗೊತ್ತು. ಹೊಲ ಅಂತಂದ್ರು ಹೊಲದ ಏನು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ಗೊತ್ತಷ್ಟೇ. ಅವರು ಕಟ್ಗಿದಿಂದನೇ ಹೊಡೆದಾರಿ. ಹಾಂ ಇಬ್ಬರಿಗಿನೇ ಕಟ್ಗಿದಿಂದ. ನಿಮ್ಮ ಸೊಸಿ ಗಂಡು ಹೊಡೆದಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲವ ಅಕ್ಕ ಆಗ್ಬೇಕು. ಹಾಂ ರೂಪ ಸೊಸಿ ಆಗ್ಬೇಕು. ರೂಪಾನ ಅವ್ರಿಗೆ ಗಂಡನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೆಳೆದ ಸಂಬಂಧ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸಮಯ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಕೊಡೋಗಿರ್ತೀವಿ. ಏನು ಬಂದಿರಿ ನೀವು ಗಂಡ ಇದ್ದಾಗಲೇ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು?